आपण पाहत आहात लोकन्याय मराठी न्यूज। आकाश दुबैया हत्या प्रकरणाला वेग येणार। फास्ट ट्रॅक सुनावणीसाठी पालकमंत्री विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार। आकाश दुबैया हत्या प्रकरणाची 1 महिन्याहून अधिक काळ उलटून गेल्यानंतर आता या प्रकरणाच्या न्यायालयीन प्रक्रियेला वेग देण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुढाकार घेतला आहे। आकाश दुबैया हत्या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात व्हावी यासाठी आपण स्वतः मुख्यमंत्र्यांची चर्चा करून पाठपुरावा करणार असल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले आहे। या प्रकरणामुळे श्रीरामपूरमध्ये निर्माण झालेला संताप, नागरिकांचा भावना आणि कुटुंबियांची न्यायाची मागणी लक्षात घेऊन प्रशासनाने या प्रकरणात ठोस आणि जलद कारवाई करावी अशी भूमिका पालकमंत्र्यांनी घेतली आहे। आकाश दुबैया हत्या प्रकरणाचा खटला प्रदीर्घ काळ प्रलंबित न राहता जलद गतीने चालवून दोषींना कायद्यानुसार कठोर शिक्षा मिळावी यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणीचा मार्ग मोकळा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची चर्चा करणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले आहे। यामुळे आता या प्रकरणात राज्य सरकारची भूमिका काय असणार आणि फास्ट ट्रॅक सुनावणीबाबत पुढील निर्णय कधी होणार याकडे श्रीरामपूरकरांचे लक्ष लागले आहे। 4 दिवस श्रीरामपूर बंद ठेवून नागरिकांनी आंदोलन केले होते। त्यावेळी पोलीस प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आश्वासनानुसार MCOCA अंतर्गत कारवाईबाबतही नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत। पालकमंत्र्यांनी या प्रकरणातील पोलीस कारवाईचा आढावा घेण्याची भूमिका घेतली असून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढील कारवाईबाबत माहिती घेण्यात येणार आहे। आंदोलन झाले, शहर बंद राहिले, नागरिकांनी न्यायासाठी आवाज उठवला। आता पालकमंत्र्यांनी स्वतः मुख्यमंत्र्यांची चर्चा करण्याची भूमिका स्पष्ट केल्यामुळे या प्रकरणाला निर्णायक दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे। आकाश दुबैया यांना न्याय कधी मिळणार, फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी कधी सुरू होणार, MCOCA अंतर्गत पुढील कारवाई काय होणार, या 3 प्रश्नांची उत्तरे आता प्रशासनाच्या पुढील निर्णयातून मिळणार आहेत। आकाश दुबैया हत्या प्रकरणात न्यायासाठी श्रीरामपूरचा आवाज आता थेट मंत्रालयापर्यंत पोहोचला आहे। फास्ट ट्रॅक सुनावणीसाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील स्वतः मुख्यमंत्र्यांची चर्चा करणार असल्याने आता या प्रकरणाला किती वेग येतो याकडे संपूर्ण श्रीरामपूरचे लक्ष लागले आहे। अशाच वेगवान, विश्वसनीय आणि प्रभावी बातम्यांसाठी पाहत रहा लोकन्याय मराठी न्यूज। बातमी सत्याची, आवाज जनतेचा। काय आता या उपोषणाचा शेवट म्हणजे कशा पंजाबमध्ये मुद्दा सोडण्यात आला, काय कशा पद्धतीने तर तुम्ही घटना होती एक महिना होता ना, तर कारवाई सुरू आहे विभागाच्या। बऱ्याच वेळा कधी कधी कारवाई डिस्क्लोज करणं सुद्धा उघड करणं येणाऱ्या तपासामध्ये अडथळे येऊ शकतात। म्हणून मला वाटतं काही बाबतीमध्ये थोडी त्यातली गोपनीयता पाळली गेलेली आहे। माझी अपेक्षा एवढीच आहे, आता मी नातेवाईकांशी बोललो आहे, त्यांच्या भावना तीव्र आहेत, जनतेच्या भावना तीव्र आहे आणि त्यामुळे आता विशेष करून फास्ट ट्रॅकवर ते प्रकरण घेऊन जावं तिथं आपण मागणी मी माननीय मुख्यमंत्र्यांना स्वतः विनंती करतो आहे की फास्ट ट्रॅकवरच गेलं पाहिजे। मुख्यमंत्री महोदय सकारात्मक आहे आणि जे काही आज आरोपी बाहेर आहेत, फरार आहे किंवा जे आज अटक केलेले आहे त्याच्यासुद्धा आरोप आहेत की त्यांना जेलमध्ये VIP ट्रीटमेंट मिळते, त्यांचं बऱ्यापैकी सगळं देखभाल चालू आहे व्यवस्थित। आता अनेक तक्रार आहे, वस्तुस्थिती मला माहीत नाही, म्हणजे अनेक बाबी आहेत की ज्याच्यामुळे लोकांमध्ये चीड आहे की प्रशासनाकडून योग्य दखल घेतात नाही किंवा कारवाई होत नाही। मी स्वतः याच्यामध्ये परत एकदा अधिकाऱ्यांशी बोलेन की अजून प्रशासन काय कारवाई आपण करणार आहेत। उद्या मी जिल्हा आपले ॲडिशनल कलेक्टर, ॲडिशनल SP यांना श्रीरामपूरला एक पत्रकार परिषद घ्यायला सांगितलेली आहे, म्हणजे लोकांसमोर गेलं पाहिजे की पोलिसांनी काय कारवाई केली। एकंदरीत आपण बघितलं तर जसं नगर